करणी केली आहे का? दत्तगुरूंच्या कृपेने बाहेर पडायचा उपाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. संकटाची काळी सावली. आयुष्यात सर्व काही सुरळीत चालले असताना अचानक घराला कोणाची तरी दृष्ट लागते. विनाकारण भांडणे, घरातील सदस्यांचे सतत बिघडणारे आरोग्य आणि कामात येणारे अडथळे यामुळे मन विचलित होते. अनेकांना वाटते की ही केवळ नशिबाची साथ नाही, पण कधीकधी ही करणी किंवा बाधा असू शकते. अशा कठीण प्रसंगात जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा केवळ ईश्वरी शक्तीच आपल्याला वाचवू शकते. करणीचा त्रास अत्यंत क्लेशदायक असतो, जो माणसाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पोखरून काढतो. अशा वेळी घाबरून न जाता विश्वासाने उभे राहणे गरजेचे असते. करणीच्या या भयान सावलीतून बाहेर पडण्यासाठी दत्तगुरूंच्या चरणांशिवाय दुसरा कोणताही श्रेष्ठ मार्ग नाही. भाग 2. दत्तगुरूंची अगाध कृपा. करणी किंवा कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव नष्ट करण्याची ताकद केवळ दत्त महाराजांच्या सेवेत आहे. दत्तगुरू हे त्रैमूर्ती अवतार असून ते भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यावर करणी केली आहे, तर कोणत्याही भोंदूबाबांच्या मागे न लागता दत्तगुरूंची शरण घ्यावी. त्यांची सेवा हीच सर्वात मोठी संरक्षक ढाल आहे. महाराजांची कृपा झाली की मोठी मोठी संकटे कापसासारखी उडून जातात. मात्र ही सेवा करण्यासाठी अंतःकरणात शुद्ध भाव आणि पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टीही शक्य होतात आणि जीवनातील अंधार दूर होऊन प्रकाशाचे नवीन किरण दिसू लागतात. भाग 3. महाराजांच्या मूर्तीचे आगमन. घरात दत्तगुरूंची मूर्ती असणे हे अत्यंत शुभ मानले जाते. परंतु शास्त्रात असे म्हटले आहे की दत्त महाराजांची मूर्ती आपल्या इच्छेने घरात येत नाही. ती तेव्हाच घरी येईल जेव्हा साक्षात महाराजांची इच्छा असेल. जेव्हा तुमचे प्रारब्ध फळफळते आणि संकटातून सुटका होण्याची वेळ येते, तेव्हाच महाराज मूर्तिरूपाने तुमच्या घरात प्रवेश करतात. एकदा का महाराजांचे पाऊल घरात पडले की कोणत्याही वाईट शक्तीला तिथे थांबणे कठीण होते. मूर्तीची स्थापना करताना ती पूर्ण श्रद्धेने करावी. महाराजांच्या वास्तव्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू नष्ट होऊ लागते आणि घरात एक प्रकारचे चैतन्यमय आणि पवित्र वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होते. भाग 4. गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व. करणी बाधा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. जर तुम्हाला बाधेचा तीव्र त्रास होत असेल तर दत्तगुरूंच्या साक्षीने गुरुचरित्राची 3 पारायणे करण्याचा संकल्प करावा. हा ग्रंथ अत्यंत जागृत असून यातील प्रत्येक ओवीत अफाट शक्ती आहे. पारायण केल्यामुळे आत्मबळ वाढते आणि सभोवतालचे अनिष्ट प्रभाव दूर होतात. गुरुचरित्र वाचणे म्हणजे साक्षात दत्त महाराजांशी संवाद साधण्यासारखे आहे. जे काम कोणतेही धन खर्च करून होत नाही, ते काम या ग्रंथाच्या निष्ठेने केलेल्या वाचनाने पूर्ण होते. म्हणून मनातील सर्व शंका काढून टाकून बाधेच्या मुक्तीसाठी या पवित्र ग्रंथाचा आधार घ्यावा आणि पारायणास सुरुवात करावी. भाग 5. पारायणातील शारीरिक कष्ट. पारायण सुरू केल्यानंतर काही अनुभव येणे स्वाभाविक आहे. आपल्याला तासनतास एका जागी बसण्याची सवय नसते, त्यामुळे शरीर साथ देत नाही. पारायणादरम्यान तुमची पाठ दुखेल, कंबर आकडेल आणि पायाला मुंग्या येतील. कधीकधी त्रास वाढल्यासारखे वाटेल, पण हा केवळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा काळ असतो. करणीची बाधा शरीराबाहेर पडताना
असे त्रास होणे सामान्य आहे. मात्र या त्रासाला घाबरून पारायण अर्ध्यावर सोडू नका. शारीरिक वेदना सहन करण्याची तयारी ठेवा, कारण न पैसे देता जर तुम्हाला या भयानक बाधेतून कायमची सुटका हवी असेल तर हे कष्ट सोसावेच लागतील. महाराजांवर विश्वास ठेवून वाचन चालू ठेवावे. भाग 6. पारायणाचे नियोजन आणि वेळ. कित्येकदा सलग 7 दिवस बसून पारायण करणे सर्वांनाच शक्य नसते. अशा वेळी निराश होण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार 3 महिन्यांच्या कालावधीत 3 पारायणे पूर्ण करू शकता. सलग पारायण नाही केले तरी चालेल, पण मनातील श्रद्धा तसूभरही कमी होऊ देऊ नका. महत्त्वाचे हे आहे की तुम्ही किती निष्ठेने महाराजांना आवडता. प्रत्येक पारायणाच्या वेळी महाराजांना कळकळीची प्रार्थना करावी. त्यांना सांगावे की हे दत्तदयाळा, आमच्यावर असलेली ही बाधा, हे संकट दूर करा. तुमच्या अर्जवी हाक महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते. ठराविक कालावधीत हे नियोजनबद्ध पारायण केल्याने तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदलांची नांदी सुरू होईल, हे नक्की समजा. भाग 7. करणी आणि मुदतीचा खेळ. करणी बाधेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि भयानक पैलू म्हणजे मुदत. बऱ्याचदा करणी ही विशिष्ट मुदतीवर केली जाते. जोपर्यंत ती मुदत संपत नाही तोपर्यंत त्या बाधेचा पूर्णपणे निचरा होत नाही. लोक अनेक ठिकाणी फिरतात, उपाय करतात, पण फरक पडत नाही, कारण त्या कृतीची काळमर्यादा अद्याप शिल्लक असते. ही एक काळी विद्या आहे जी वेळेच्या बंधनात बांधलेली असते. अशा वेळी सामान्य माणूस हतबल होतो, परंतु दत्तगुरूंची सेवा अशा वेळी संजीवनी ठरते. मुदत संपायच्या आधीच त्या बाधेचे शमन करण्याची ताकद केवळ दत्त महाराजांमध्ये आहे. हे सत्य स्वीकारून संयमाने महाराजांच्या चरणी लीन राहणे हाच सर्वोत्तम मार्ग ठरतो. भाग 8. सेवेने कमी होणारा प्रभाव. जरी करणीची मुदत संपलेली नसेल तरी दत्त महाराजांच्या सेवेमुळे त्या बाधेचा प्रभाव लक्षणिकरित्या कमी होतो. ज्याप्रमाणे पाऊस थांबवता येत नाही, पण छत्री घेतल्यावर आपण भिजण्यापासून वाचतो, तसेच महाराजांची सेवा ही छत्रीचे काम करते. बाधेमुळे होणारे मोठे नुकसान टळते आणि संकटांची तीव्रता कमी होते. जिथे प्राण जाण्याची भीती असते तिथे केवळ उरखडा उमटून संकट टळते. महाराजांची सेवा करणारा भक्त कधीही अनाथ नसतो. पारायण आणि नामस्मरणामुळे तुमच्या भोवती एक संरक्षण कवच तयार होते, ज्यामुळे मुदतीचा काळही सुखकर होतो. बाधेचा प्रभाव क्षीण झाल्यामुळे पुन्हा उभे राहण्यासाठी आत्मिक बळ आणि मानसिक शांती मिळू लागते. भाग 9. रोजची नित्यसेवा. पारायण पूर्ण झाल्यानंतरही महाराजांची सेवा थांबवू नका. करणी परत येऊ नये आणि घराचे रक्षण व्हावे यासाठी रोजची नित्यसेवा अत्यंत आवश्यक आहे. रोज सकाळी महाराजांच्या मूर्तीला श्रद्धेने अंघोळ घालावी. त्यानंतर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि उदबत्तीने धूप दाखवावा. महाराजांच्या नामस्मरणात काही वेळ घालवावा. ही छोटी वाटणारी कृती तुमच्या घरात कायमस्वरूपी सकारात्मकता टिकवून ठेवते. ज्या घरात रोज महाराजांचा अभिषेक किंवा पूजा होते तिथे कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करण्याचे धाडस करत नाही. ही सेवा म्हणजे तुमच्या घराचे आध्यात्मिक सुरक्षा कवच आहे, जे तुम्हाला भविष्यातील सर्व संकटांपासून नेहमीच दूर ठेवेल. भाग 10. गुरुवारचा विशेष अभिषेक. आजच्या धावपळीच्या जीवनात जर कोणाला दररोज सविस्तर सेवा जमत नाही तर त्यांनी किमान दर गुरुवारी विशेष वेळ काढावा. गुरुवारी दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. पंचामृताने किंवा साध्या शुद्ध पाण्याने अभिषेक करताना दत्त गायत्री किंवा दिगंबरा दिगंबरा या मंत्राचा जप करावा. गुरुवार हा गुरुदेवांचा वार आहे, त्यामुळे या दिवशी केलेली सेवा अधिक फलदायी ठरते. अभिषेक केल्याने मूर्तीतील चैतन्य वाढते
आणि घरातील नकारात्मक लहरी नष्ट होतात. जरी तुम्ही आठवडाभर कामात व्यस्त असाल तरी गुरुवारी अर्धा तास महाराजांसाठी देण्याने जीवनात मोठी क्रांती घडून येते. हा एक सोपा पण अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. भाग 11. सुटकेचा अंतिम भाग. करणीबाधेतून सुटका मिळवण्यासाठी कोणतेही शॉर्टकट नसतात. श्रद्धा आणि संयम हेच 2 खांब आहेत. जर तुम्ही प्रामाणिकपणे 3 महिन्यात 3 गुरुचरित्र पारायणे केली आणि वर सांगितलेली सेवा चालू ठेवली तर करणीचा कोणताही प्रकार तुमच्यावर टिकणार नाही. पैसे देऊन कोणाकडे जाण्यापेक्षा स्वतः केलेली ही सेवा साक्षात परमेश्वराला प्रिय असते. त्रास होईल, शरीर थकेल, पण त्या कष्टाचे फळ नक्की मिळेल. दत्तगुरू हे भक्ताचे रक्षक आहेत. एकदा तुम्ही त्यांचा हात धरला की ते तुम्हाला संकटाच्या दरीतून बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. विश्वास ठेवा, सेवा करा आणि बाधेतून मुक्त होऊन आनंदी जीवन जगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.